आपण पाहत आहात स्वराज्य संदेश, बातम्या लोकहिताच्या। ऑट्रोसिटी प्रकरणातील बावची येथील आरोपी रामचंद्र थिटे यांचा जामिनी अर्ज फेटाळला। परंडा तालुक्यातील ऑट्रोसिटी प्रकरणात मोठी न्यायालयीन घडामोड समोर आली आहे। बावची येथील आरोपी रामचंद्र विक्रम थिटे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने दिनांक 7 एप्रिल रोजी फेटाळून लावला आहे। दिनांक 26 मार्च रोजी थिटे यांच्यावर परंडा पोलीस ठाण्यात ऑट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता। तेव्हापासून आरोपी फरार आहे। या प्रकरणातील फिर्यादी उमेश भास्कर सोनवणे यांनी आरोपीला तात्काळ अटक करावी अशी जोरदार मागणी केली आहे। त्यामुळे आता परंडा पोलिसांच्या कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। दुधी शिवारातील शेतकरी उमेश सोनवणे यांच्या शेताशेजारील रामचंद्र विक्रम थिटे यांनी जातीय द्वेषातून सोनवणे यांच्या शेतातील पाईपलाईन, बोअरवेल व सिंचन साहित्याची तोडफोड करून सुमारे 45,000 रुपयांचे नुकसान केले। इतकेच नव्हे तर तुला इथे शेती करू देणार नाही अशी धमकी देत जातीवाचक शिवीगाळ केली होती। या प्रकरणानंतर दिनांक 26 मार्च रोजी परंडा पोलीस ठाण्यात आरोपी रामचंद्र विक्रम थिटे यांच्या विरोधात दलित अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता। आरोपीने अटकपूर्वक जामिनीसाठी परंडा जिल्हा सत्र न्यायालयात धाव घेतली होती, मात्र न्यायालयाने त्यांचा अर्ज फेटाळून लावला आहे। फिर्यादीच्या वतीने शासकीय विशेष अभियोक्ता ॲडव्होकेट गाडे, ॲडव्होकेट निकाळजे, ॲडव्होकेट बी बनसोडे यांनी युक्तिवाद केला। आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।